बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. बुद्धांच्या समकालीनाविषयी बुद्धांचा दृष्टिकोन. बुद्धांनी नवीन तत्त्वज्ञानाची शिकवण स्वीकारली नाही. त्यांचा नकार हा अकारण विनाकारण नव्हता. जर का पूर्णकश्यप आणि पक्वुत्कचायन यांची शिकवण खरी मानली तर कोणीही काहीही वाईट कृत्य करेल आणि इतरांना इजा करेल आणि तो इतक्या टोकाला जाईल की कोणत्याही प्रकारची सामाजिक जबाबदारी न घेता किंवा सामाजिक परिणाम न स्वीकारता एखाद्याची हत्या करेल. जर का मख्खली गोसल यांची शिकवण खरी मानली तर मनुष्य नियतेचा गुलाम बनेल. तो स्वतःला बंधमुक्त स्वातंत्र्य करू शकणार नाही. जर का अजित केस कंबल याचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्यास खा प्या व लग्न करा एवढेच कार्य करावे लागणार आहे. जर का संजय वेल्टीपूट यांची शिकवण खरी मानली तर मनुष्यास विधायक तत्त्वज्ञान न स्वीकारता पाण्याबरोबर निरर्थक वाहत जाणाऱ्याप्रमाणे जीवन जगावे लागेल. जर का निगठनाथ बुद्ध यांची शिकवण खरी असेल तर मनुष्याचे जीवन हे तपश्चर्या, वैराग्य, शारीर क्लेश यामध्येच व्यतीत करावे लागेल. नैसर्गिक सहज प्रवृत्ती, इच्छा, आकांक्षा याचे दमन करावे लागेल. त्यांचा सर्वथा उच्छेद करावा लागेल. अशा प्रकारे या सर्व तत्त्वज्ञानांनी सुचविलेले जीवन जगण्याचे मार्ग पटले नाहीत. बुद्धांनी असा विचार केला की हे सर्व मार्ग हताश, असहाय्य, चांगल्या वाईट परिणामाच्या बाबतीत सर्वस्वी उदासीन आणि अविचारी माणसाचे आहेत. म्हणून त्यांनी या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले. भाग 7. तुलना आणि विरोध. बुद्धांनी काय नाकारले? या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीकडे पाहता असे लक्षात येते की बुद्धांनी आपला धम्म शासनाचा पाया रचला. त्या काळी काही रूढ संकल्पनांनी लोकांच्या मनाची पकड घेतली होती. त्या कल्पना अशा: वेदब्राह्मण्य व अचूकता यावर विश्वास, आत्म्याची मुक्ती, मोक्ष म्हणजेच पुनर्जन्माचा शेवट यावर विश्वास, मोक्षप्राप्तीची साधने म्हणून धार्मिक कर्मकांड, समारंभ, यज्ञ यावर विश्वास, समाज संघटनेकरिता चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास, विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वर व मूलाधार म्हणून ब्रह्मा यावर विश्वास, आत्म्यावर विश्वास, संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, माणसाच्या पुनर्जन्मीच्या कृत्यामुळे कर्मामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चिती यावर विश्वास. बुद्धांनी बुद्ध शासनाची तत्त्वे ठरविताना आपल्या पद्धतीने या जुनाट संकल्पनाचा समाचार घेतला. त्यांनी पुढील संकल्पना त्याज्य ठरविल्या. मी कोण आहे, कुठून आलो, कोठे जाणार अशा कल्पना करणे व विचार करीत बसणे याचा त्यांनी धिक्कार केला. आत्म्याचे थोतांड त्यांनी नाकारले व शरीर, शारीरिक संवेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांना आत्मा म्हणून स्वीकारण्याचे त्यांनी नाकारले. काही धर्मगुरूंनी प्रसारित केलेली उच्छेदवादी मते त्यांनी नाकारली. पाखंडी विचार बुद्धांनी धिक्कारले. विश्वाच्या विकासात ज्ञात प्रारब्ध काळ आहे हा सिद्धांत त्यांनी अमान्य केला. देवाने माणसाला निर्मिले किंवा ब्रह्म नावाच्या कोणा एकाच्या शरीरातून माणसाचा जन्म झाला हे त्यांनी नाकारले. आत्म्याचे अस्तित्व त्यांनी दुर्लक्षित केले, त्यास नाकारले. बुद्धांनी कोणते बदल केले? कार्यकारण भाव हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आणि त्याचे उपसिद्धांत त्यांनी मान्य केले. जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पुनर्नियोजित केलेले आहे हा तितकाच अज्ञानी दृष्टिकोन हे दोन्ही बुद्धांनी नाकारले. एखाद्या पूर्वजन्मीच्या कृत्यात या जन्मी दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कर्मे कृत्ये परिणामशून्य करण्याचे सामर्थ्य असते असे समजणे बुद्धांनी अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन नाकारून त्याऐवजी अधिक शास्त्रीय विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला. जुन्या बाटलीत बुद्धांनी नवी दारू ठेवली. आत्म्याचा फेरा संसार या तत्वांच्या ठिकाणी बुद्धांनी पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष याऐवजी बुद्धांनी निब्बाण हे तत्त्व स्वीकारले. याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या विचारांनी तयार झालेले आहे. त्यामध्ये जे काही थोडेसे जुने आहे त्यात फेरबदल करून अथवा वेगळ्या दृष्टिकोनातून विचारातून मांडलेले आहे. बुद्धांनी काय स्वीकारले?
बुद्धांच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य हे की सर्व गोष्टीचा केंद्रबिंदू मन असे आहे. त्यांनी मांडले, मन हे सर्व वस्तूच्या केंद्रस्थानी असते. मन सर्व वस्तूवर अंमल गाजविते, त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूचे आकलन होते. मन सर्व मानसिक क्रियांना मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तींनीच बनलेले आहे व ते सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मनाला सुसंस्कृत बनविणे यावर प्रथम लक्ष केंद्रित केले पाहिजे. बुद्धांच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य आपल्यात निर्माण होणाऱ्या कुशल अकुशल गोष्टी व आपल्यावर बाहेरच्या वस्तूचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या कुशल अकुशल बाबी यांचे उगमस्थान मन आहे. जे जे अकुशल आहे, वाईटाशी संबंधित आहे, वाईटाच्या अधीन आहे, ते मनातूनच निर्माण होते व जे जे कुशल आहे, चांगल्याशी संबंधित आहे, कुशलाच्या अधीन आहे, ते मनातूनच निर्माण होते. बैलगाडीच्या बैलाच्या पावलामागे बैलगाडीची चाके जातात. त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो, वागतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्ताची मनाची शुद्धता हे धर्माचे सार आहे. धर्मातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बुद्धाच्या शिकवणुकीचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे अकुशल वाईट पापकृत्य न करणे, टाळणे हे होय. बुद्धाच्या शिकवणुकीचे चौथे वैशिष्ट्य असे आहे की खरा सत्यधर्म हा धर्मग्रंथात नसून धर्माचे आचरण करण्यात आहे. बुद्धाचे शासन, त्याचा धर्म ही त्याची स्वतःची नवनिर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय?